नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी जो हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे त्या संदर्भात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या भागामध्ये काय पावसाची परिस्थिती राहणार आहे आणि ह्या अवकाळी जो पाऊस आहे तो कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचा पडणार आहे त्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर गेले 2 ते 3 दिवस झालं हवामान विभाग सतत माहिती देत आहे आणि त्या अनुषंगाने भाग बदलत आणि स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागामध्ये चक्रीवादळ आणि गारपीट स्वरूपाचा पाऊस हा वाऱ्याच्या वेगाने तसंच जो भाग बदलत पाऊस पडत आहे आणि गारपीट होत आहे. तर खूप शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरी माहिती जी हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होणार नाही अशा स्वरूपाची माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओला आपल्या सर्व बांधवांनी शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आपण व्हिडिओ तयार केलेला त्याची माहिती आपल्याला मिळेल. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या भागामध्ये काय परिस्थिती निर्माण होत आहे आणि कशा स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर आपण सर्वप्रथम आपण बघू शकता की नागपूर असेल, जालना असेल, मुंबई हा जो भाग आहे तर त्या भागालगतीला आपण बघू शकता की नाशिक, मालेगाव, जळगाव, खामघर, खामगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, बीड हा जो भाग आहे नांदेड लगतील, लातूर लगतील, रायसोड असेल, पुसद आहे हा जो भाग आहे. तर या भागामध्ये आपण बघू शकता की वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस हा गारपिटीचा होऊ शकतो. तसं हवामान विभागाचंही म्हणणं आहे, परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे आपण बघू शकता की पुणे, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, खामगाव हा जो भाग आहे नाशिक लगतील तर ह्या भागामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह हा मुसळधार पाऊस हा होणार असा आहे अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. परंतु मित्रांनो ह्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी गारपीट स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर आपण वरच्या भागामध्ये पाहिलं तर नंदुरबार, अमरावती, जालन्याचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असेल की ह्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग हवामान विभागाने वर्तवलेला आहे की ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने हा वाऱ्याचा वेग राहणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची ज्वारीची, गव्हाची किंवा जे काही बाजरी असेल, हरभरा असेल, हे जे काही पिकं आहेत त्यांची जर काढणी झालेली असेल तरी काही उपाययोजना करून ते नुकसान होणार नाही अशा स्वरूपाचं उपाययोजना नियोजन करून ते सुखरूप स्थळी ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही अशा स्वरूपाच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता की काही साताऱ्याचा सुद्धा भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा होणार आहे. तर आपण खालच्या साईडला पाहिलं तर आपण बघू शकता की साताऱ्याचा, कोल्हापूरचा, बार्शीचा काही भाग ह्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर सोलापूरचा सुद्धा काही भाग येऊ शकतो. कारण आपण बघू शकता की हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये ढगांची दाटी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तशा स्वरूपाचा जो पावसाचा अंदाज आहे तो हवामान गेले 2 ते 3 दिवस झालं आपल्याला मेसेजद्वारे कळवित आहे आणि तशा स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा होत आहे, काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान फळबागाचं होत आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता की पुढील काही दिवससुद्धा हे वातावरण असं राहू शकतं असा हवामान विभागाचा जो अंदाज आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघू शकता की हा जो भाग आहे आपण सातारा लगतील आणि
जो बारामती, इंदापूर, करमाळा आणि दौंडच्या काही भागामध्ये सुद्धा पुण्यालगतील जो भाग आहे, तर ह्या पुण्यालगतील भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की महाड, भोर, सातारालगतील जो भाग आहे, तर त्या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता जो हवामान विभागाने वर्तवलेली आहे ते पाहायला मिळेल. तसंच मित्रांनो, जो अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता की जुन्नर असेल, खेड असेल, ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की राहुरीचा काही भाग आहे, पैठणचा काही भाग, बीड, जामखेडचा काही भाग आहे, माजलगावचा काही भाग आहे. या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस हा तेथे होऊ शकतो. कारण हवामान विभागानेही तसा अंदाज वर्तवलेला आहे. तर त्यासाठी मित्रांनो काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि आपण बघू शकता की आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही अशा स्वरूपाचा उपाययोजना करणं आपण हवामान विभागाच्या माहितीनुसार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, जळगावचा आणि मालेगावचा आणि खामगावचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की खूप प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. आपण निसर्गाचा जो अंदाज आहे हवामान विभाग वर्तवित आहे तो आपण बघू शकता आणि त्या स्वरूपाचं जे उपाययोजना आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये त्यासाठी करणं गरजेचं आहे ते आपण करण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत कधीही खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत नसतो, जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही अशा उपाययोजना करून आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या माहितीच्या आधारे आपले व्हिडिओ पाहून ज्या त्या वेळेस हवामान विभागात जो काही बदल होतो त्या अनुषंगाने व्हिडिओ आपल्यापर्यंत बदलाचे जे काही हवामानाचे बदल असतील त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर पुढील काही दिवसांमध्ये हवामान कसं राहणार आहे त्याचाही आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आपला चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की न्या त्याला. आणि आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे हेही कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून माझा व्हिडिओ जो आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवत आहे तो आपल्यापर्यंत पोचला असं आम्हाला समजेल. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.